नमस्ते. तर आम्ही आत्ता वाजलेत 1:21 आणि आम्ही मिरजगाव स्टँडवर, ते पण पुरं डॅशिंगमध्ये. शेव फांडर इकडं, ही चटई बिटई नाही का, चटई गोदाडे बिदाडे. आणि आज येत आम्ही निर्मलवालीचे स्वयंसेवक आहेत. जी आपली निवृत्ती महाराजांची दिंडी येते होती, त्याचे निर्मलवालीचे आम्ही स्वयंसेवक आहेत. आणि आजचा अनुभव पण मस्त आहे की आपण आता वारकऱ्यांची आपल्याला एक सेवा करायचा एक चान्स भेटतोय, एक संधी भेटते. त्या संधीचं 100% सोनं झालं पाहिजे. त्या हेतूने आम्ही आलो आहे वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी. तर आज पुरी नाईट जागायचं आहे आम्हाला. आणि जागत असताना आमचं स्टँड आणि स्पॉट वाटून दिलेले आहेत ज्याचे त्याचे वेगवेगळे. आमचा स्पॉट होता स्टँड. तर स्टँडवर येत आम्ही आत्ता वाजले 1:20 आणि आम्हाला पूर्ण नाईट जागायचं आहे, एक 6-7 वाजेपर्यंत. पाहूया. क्लास अनुभव आहे, मस्त अनुभव आहे. जीवन जगत असताना हा पण अनुभव एकदा घ्यायचा होता. स्टँडवर म्हणजे पुरे मी मध्ये झोपलो नाही, मस्त स्टँड बिन. मला वाटत नाही मी आयुष्यात कधी असं बिपलो असतो. बेस्ट आहे हे पण, की जीवन जगत असताना ही एक अनुभवाची शिदोरी माझ्यासोबत राहणार आहे. की मी मिरजगावच्या स्टँडवर पुरा मध्यभागी झोपलो होतो. पण त्यामागचं हेतू बेस्ट होतं की वारकऱ्यांची सेवा. आनंद वाटतोय, आपण कोणाच तरी कामाला येतोय. आणि भारी, तुम्ही पण ज्यावेळेस तुमच्याकडनं दिंड्या वगैरे येत आहे तर वारकऱ्यांची खरंच हमखास सेवा करा. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला दर्शन घेण्यापेक्षा जे पंढरपुराला इतक्या भावनेने, इतक्या व्याकुळतेने, इतक्या मनापासून जे जात आहेत त्यांच्यातच विठ्ठल बघा. त्यांच्यासोबत त्यांची सेवा करा. आणि त्यांच्यात विठ्ठल एक रूप होऊन ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे पाहाल, सेवा कराल, त्याशिवाय विठ्ठल भेटल्याशिवाय तुम्हाला राहील किंवा भेटेल किंवा भेटणार नाही अशी कन्सेप्टच राहणार नाही. तुम्हाला 100% विठ्ठल भेटेल म्हणजे भेटेलच. विचारांचा सगळा खेळ आहे, मनाची सगळे भावना आहे, श्रद्धेवर सगळं डिपेंड आहे तुम्ही. कारण की तिथं जाऊन एवढ्या गर्दीत जर विठुरायाचं दर्शन घेण्याची जर तुमचा अट्टाहास असेल. विषय कसा आहे बघा, आता हे दिंडे येत आहे, काही जळगावच्या ते साईडचे दिंडे आहे, नाशिकचे दिंडे आहे, एक महिना झाले ते चालत आहे. म्हणजे वर्षातलं 1 महिना, 12 महिने असते, त्यातलं 1 महिना ते फक्त या विठुरायासाठी देतात. सोपी गोष्ट नाही आहे. आपण 1 तास द्यायला तयार नाही आहेत. ते आयुष्यातला, वर्षातला एक पूर्ण महिना जातो त्यांचा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. किती किती वाहून घेतात, किती भावना असेल, किती श्रद्धा असेल, किती विश्वास असेल त्या विठुरायावर. आणि इतक्या विश्वासाने जर ते तिथं जात असेल तर एक निष्ठेने जर तुम्ही त्यांची सेवा केली तर मला नाही वाटत विठुराया तुम्हाला काही कमी पडून देईल. काय होतं आहे, ज्यावेळेस आपण फक्त या दुनियेत भरकटत चाललो आहे, मला वेळ नाही आहे, मला टाईम नाही आहे, सगळं काही आहे सगळ्यांपाशी, आवड पाहिजे. ते बोलतो ना, सवड, काय बोलते, आवड असली की सवड निघते. तशी कन्सेप्ट आहे. काय नाही, जीवन काळ आता 60 वर्षाचा राहिला आहे. अगोदर जगायचे माणसं 100-1 वर्ष, आता नाही जगत, 60-1 वर्ष जगतात. त्यातले हे आनंदाचे क्षण आहेत. माणूस सुखाची डेफिनेशन सगळ्यांची वेगवेगळी असू शकते. माझी डेफिनेशन अशी की आपण दुसऱ्याच्या कामी आलो पाहिजे, ही माझी डेफिनेशन आहे. आणि त्या डेफिनेशनला मी पूर्णतः फॉलो करतो की मी कुणाच्या ना कुणाच्या तरी कामी आलो पाहिजे. हे जसं की आपण श्रमदान करतो आहे, तर मी निसर्गाच्या कामी आलो पाहिजे. आणि आज मी या वारीमध्ये जे वारकरी आहेत त्यांची सेवा करायला सज्ज झालो आहे, एक स्वयंसेवक म्हणून. तर मी आज वारकऱ्यांच्यासुद्धा कामी आलं पाहिजे. ही कन्सेप्ट आहे. जीवन छोटं आहे, सुंदर आहे, फक्त खेळ आहे विचारांचा. तुमचे विचार तुम्हाला मोठे बनवू शकतात, तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात, तुम्हाला भिकारी बनवू शकतात. पण हे जर स्वयंभूचे, म्हणजे आपण काहीतरी देणे लागतो, हे विचार तुम्हाला एक चांगला नागरिक, चांगला मनुष्य आणि देवत्व प्राप्त करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आणि सोपा मार्ग आहे. देवाला पाहायचं, देवाला अनुभवायचं आहे, तर एकदा मदत करून पहा. देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. उगाच अट्टहास करून सकाळी सकाळी धूप अगरबत्ती लावून त्या देवाला चोळीत बसू नका. देव भेटेल का नाही याच्या शंका आहे.
पण असं केल्यानंतर मानवरूपी देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. हरकत नाही, मस्त होता अनुभव. फक्त मी व्हिडिओ याच्यासाठी काढला की मला आज शेअर करायची होती ही गोष्ट. कारण की हे माझ्या पण थोडं विचाराच्या पलीकडे, की मी सुद्धा विचार केला नव्हता की मी गेले 8-10 वर्ष मिरजगाव नगरीमध्ये राहतो आहे. स्टँडवर मी 15 मिनटं बसलेलंसुद्धा मला आठवत नाही. ते मी आज पूर्ण नाईट स्टँडच्या मध्यभागी बसून सेवा करण्याचा एक अट्टहास घेतलेला आहे. छान आहे, मस्त आहे, आनंद आहे. आणि आनंद मानते म्हणजे जसं मगाशी बोललो, माणसाला आनंद शोधता आला पाहिजे. जसं ज्यावेळेस आपण मिनटाला श्वास घेतो, तसं आपल्या जीवनातसुद्धा आनंद 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 खूप आहेत. फक्त ते कुठे आहेत, कसे आहेत, ते शोधता आले पाहिजेत, पारखता आले पाहिजेत. आणि एकदा जर आपल्याला त्या आनंदाची गुरुकिल्ली भेटली, तर जीवन तर मग सुंदर झाल्याशिवाय काही कोणी थांबवू शकत नाही. खेळ विचारांचा आहे, खेळ अनुभवाचा आहे. अनुभवाची शिदोरी बांधून भविष्याचं जे आता आपण मार्गक्रमण करणार आहेत त्याच्यावर सगळं डिपेंड असतं. त्यामुळे परत एकदा मी आव्हान करतो व्हिडिओच्या शेवट, की जीवन जगत असताना खरंच स्वतःसाठी जगण्यात काही मजा नाही आहे. थोडे दिवस एकदा अनुभव घ्या, दुसऱ्यासाठी जगून बघा, त्यामध्ये काय आनंद असतो तो शब्दात सांगण्यासारखा नाही आहे. आनंद वाटला, भारी वाटलं की आज आपण सेवक झालो आहे त्या विठुरायाच्या वारकऱ्याचे. याच्यापेक्षा सुख या जन्मात नाही. पुढचे ते परत जन्म फिरून यायची माझी काय मानसिकता मला ते समजत नाही. आहे या जन्मात आलो आहे तो पूर्णतः सेवा करून जायचं आहे. सेवाभाव मनात ठेवायचा आहे. सेवा करत असल्याने कसली अपेक्षा नाही आहे, मोठेपणा नाही आहे, नाव व्हावं ही संकल्पनासुद्धा नाही आहे. फक्त सेवा व्हावी, सेवा घडावी, आपल्याकडून दुसऱ्याची सेवा करता यावी, ही फक्त एक छोटीशी आशा आहे. त्या आशेवर उतरत असलेला हा छोटासा प्रवास. रामकृष्ण हरी.